Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक चावडीवर तुमचं स्वागत आहे. आणि आज चावडी बघा कशी भरगच्च भरलेली आहे. ती कलाकार मंडळींनीच जास्त भरली आहे. इकडे मुंबई तकच्या लोकांपेक्षा कलाकार मंडळींनी जास्त भरलेली. कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की बर्वा मनोरंजन मंडळी आणि वाईड विंग्स मीडिया प्रस्तुत लाभले आमास भाग्य हा कार्यक्रम रंगभूमीवरती आलेला आहेच. पण या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे, हा कार्यक्रम मुळात आलेला का आहे, ह्याच्या मागचं कारण काय, हे जरा या कलाकार मंडळींकडून मला जाणून घ्यायचं आहे. मला काही वेगळी सगळ्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही आहे. कारण प्रत्येक घराघरात हा चेहरा पोचलेला आहे. पण ज्याची संकल्पना आहे त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूया. कारण ज्याच्या डोक्यात ही पहिली आयडिया आली आहे तो आदित्य इंगळे, जो उत्तम दिग्दर्शक आहे. आदित्य, मुळात ह्या सगळ्या रथी महारथींना एकत्र करणं आणि त्यांच्याबरोबर ही संकल्पना मुळात काय आहे हे सगळ्यांना आधी समजावून सांग. आपण सगळे म्हणतो की मराठी भाषेसाठी काहीतरी करायला हवं, मराठीत आपण बोललं पाहिजे. याच्याविषयी सगळीकडे अवेअरनेस चालू असताना आपण काय करतो आहोत मराठी भाषेसाठी, म्हणजे मराठी भाषेत आपण काम करतोच. पण आता जी नवीन पिढी आहे की जी फारसा मराठी वाचत नाही, बोलत नाही, बघत नाही, त्या लोकांना आपली ही केवढी मोठी भव्य आणि दिव्य परंपरा आहे त्यातला काहीसा भाग कळून, दिसून, बघून त्याचा आनंद घेता आला आणि त्यांनी त्यांची ओढ वाढली मराठीकडे, तर बरं होईल अशा विचारांनी आम्ही हा कार्यक्रम खरं तर सुरू केला. हे करताना खरं तर खूप अवघड आहे. कारण इतका मोठा विशाल सागर आहे आपल्याकडे, साहित्यापासून ते गाण्यापर्यंत सगळ्याच, कविता, नाटक, सिनेमा, सगळाच प्रचंड मोठा सागर आहे. त्याच्यातून नक्की काय घ्यायचं, तर रंजन मूल्य ज्याच्यात आहे, परफॉर्मन्स करण्यासाठी जे सुटेबल आहे किंवा जे आपल्याला त्याला जास्त लोकांपर्यंत पोचणं ज्या माध्यमातून शक्य आहे त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, म्हणून याच्यात वेगवेगळ्या प्रवेशांची, नाटकातल्या प्रवेशांची, गाण्यांची, अभिवाचनाचं अशी वेगवेगळी निवड करून त्याचा एका सूत्रात तो बांधून हा कार्यक्रम आम्ही मांडतोय. हे कलाकार मंडळींकडे येण्याच्या आधी मी थोडंसं निर्मात्यांकडे जातो. कारण कसं असतं, संकल्पना आपण येतं, डोक्यात येतं, दिग्दर्शन होतं, पण ते सादर करण्यासाठी जे मागे दोन भक्कम हात लागतात, ते दोघं जण म्हणजे जयदेव बर्वे आणि कुशल गुंडे, हे दोघं आत्ता आपल्यासोबत आहेत. आणि मला असं वाटतं एक ऐतिहासिक गोष्ट याच्यामध्ये अशी झाली आहे की ज्या विष्णुदास भावेंनी सांगलीमध्ये मुहूर्तमेढ रोवली होती नाटकाची, त्याच सांगलीतनं येतात बर्वे, म्हणजे त्यांची ती नाळ जोडलेली आहे. तुम्हाला का, म्हणजे मला एकदम पहिले हे नावाचं विचारायचं की बर्वा मनोरंजन मंडळी असं नाव आजपर्यंत मी कुठल्याही संस्थेचं वगैरे ऐकलेलं नाही आहे. तुम्हाला हे नाव असं ठेवावं असं का वाटलं आणि मुळात हा शोची संकल्पना निर्मितीत का करावीशी वाटली? मुळामध्ये मी आणि आदित्य आम्ही जवळपास 91 पासूनचे मित्र आणि एकमेकांना खूप चांगले ओळखतो. आणि हे सगळं त्याच्या घरामध्ये, म्हणजे आनंदला आम्ही लहानाचा मोठा होताना आणि त्याचे अनेक प्रयोग सगळे बघितलेलं आहे. कुठंतरी ते होतं डोक्यामध्ये की भविष्यात आपल्यालाही असं काही करता आलं तर. आणि जसं तुम्ही म्हणालात की सांगलीतून तुम्ही येता, विष्णुदास भावेंचं तुम्ही आत्ता नाव सांगितलं आणि ती सगळी संस्कृती आहे, तर त्या विटा आणि ह्या छोट्या गावातून येत असताना आमचा मूळ व्यवसाय शेती आणि त्याच्यानंतर बर्वा स्किन थेरपी हा आमचा एक ब्रँड आणि आमचं आडनाव बर्वे. सो त्याच्याशी संलग्न, म्हणजे आपण काय म्हणतो, ऋतू हिरवा ऋतू बर्वा, आणि तो हा विठ्ठल बर्वा, तो हा माधव बर्वा, तर ते बर्व्यांचं बर्वा, आणि म्हणून मग बर्वा स्किन थेरपी आणि मग बर्वा मनोरंजन मंडळी. तर मग आदित्यशी अशाच गप्पा मारत असताना आदित्यनी जेव्हा हे सांगितलं की असं काही डोक्यात आहे आणि स्क्रिप्ट समोर ठेवलं, तर म्हणाले आदित्य आपण हे नक्की करूया. दरम्यानच्या काळात कुशलची खूप चांगली मैत्री झाली होती. वाईड विंग्स मीडिया पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मग हा सगळा योग जुळून आला. म्हणजे यासाठी काही फार खरंच कष्ट करायचे गरज पडली नाही, कारण याही सगळ्या कलाकार मंडळींचं सहकार्य आणि हा योग जुळून यायचा होता. तर ते आमच्या वरदान, आमच्या नशिबात होतं आणि ते आमच्या पदरात पडलं, एवढंच म्हणेन मी. मला कुशलची एक वेगळी ओळख ह्याच्यासाठी करून द्यायची की उत्तम जे सांगीतिक कार्यक्रम होतात, म्हणजे ते मुंबई, पुण्यात आणि बाहेर जिथे कुठे होतात किंवा जगाच्या नकाशावर जिथे जिथे होतात, तिथे तिथे निर्मितीमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये कुशलचा हात असतो. म्हणजे कुशल किती महत्त्वाचा माणूस आहे, म्हणून तो त्याचं नाव कुशल आहे. तर कुशल, काय असं वाटलं की ह्याच्याशी जोडलं जावं? कारण तू इतके वेगवेगळे प्रयोग ह्याच्यापूर्वी केलेले आहेस, तुला हा प्रयोगामध्ये यावंसं का वाटलं? जसं आदित्य दादा म्हणाला की मराठी भाषेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तर
मी तसं यांच्या वयाने कमी आहे, छोटा आहे, तरी मग आपल्याकडनं काय सहभाग याच्यात आपण करू शकतो. तर आदित्यदादा यांचं, जयदेवदादांचं बोलणं झालं आणि हा असा कार्यक्रम आपण करतोय, तर काय करूयात, कसं करूयात, तुला काय वाटतंय. तर तेव्हा नक्की आवडलं की कुठल्याही परीने आपण ह्याच्याबरोबर, ह्या कार्यक्रमाबरोबर जावं. ते व्यवस्थापन असेल किंवा सहनिर्मिती असेल. आणि नंतर हे सगळे दिग्गज कलाकार यांची नाटकं आम्ही बघत बघत कॉलेजपासून पुढे आलोय आणि आता त्यांच्याबरोबर काम त्याला किती म्हातारा करतोयस माहितीये का? मी नाटकं बघत बघत मोठे झालो. तर म्हणजे कोण लहान होता कोणाच्या? तू किती वर्ष काम करतोयस? मी केवढी वर्ष काम करतोस असं आलंय ते. मला तोच प्रश्न पडला की नक्की कुठल्या आयडियात येतो. तर नक्की सो ह्या कार्यक्रमाशी आपण जोडले जावं असं वाटत होतं. आणि त्या निमित्त म्हणजे बाकीचे कार्यक्रम होत राहतातच, बट व्यावसायिक रंगभूमीवरती गेल्या वर्षभरात 1-2-3 कार्यक्रम आले, त्यातला हा आमचा एक आहे. आणि दर कार्यक्रम काहीतरी शिकून जातो, म्हणजे प्रेक्षकांना तर पोचतंच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, बट निर्माते म्हणून किंवा आम्हालाही यांच्याकडनं दर कार्यक्रमाला काहीतरी नवीन बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. सो निर्मिती हा एक भाग झाला, बट हे जे नॉलेज मिळतं ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आता आपण दिग्गजांकडे वळूया. गुरुजी, कसं आहे की कार्यक्रमाची संकल्पना झाल्यानंतर पण मराठी साहित्य इतकं अमाप आहे, मराठी नाट्य क्षेत्र इतकं अमाप आहे की काय घ्यावं आणि काय घेऊ नये. म्हणजे शेवटी तुम्हाला 2-2.5 तासाचा कार्यक्रमच तो करायचा आहे, त्याच्या पलीकडे तर आपण जाऊ शकत नाही. पण मग ही निवड किती कठीण गेली तुम्हाला? की कारण सगळंच छान आहे हो. आदित्य माझा भाऊच असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही बऱ्यापैकी, किंबहुना अजितही असेल कारण त्यातला सांगीतिक भाग, पुष्करही असेल, बऱ्याच वेळेला अजय असं झालं की काय घ्यायचं पेक्षा काय घ्यायचं नाही. आणि आता आदित्य जसं म्हणाला की रंजक मूल्य ज्याच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे आम्ही जे सादर करतो तेच फक्त मराठी आहे का तर मुळीच नाही, तेच फक्त समृद्ध आहे का तर मुळीच नाही. याच्यापेक्षा खूप जास्त समृद्ध लिखाण आम्ही जे सादर करतो त्याच्यापेक्षाही खूप मोठं लिखाण मराठीमध्ये झालेलं आहे. जी.ए. कुलकर्णी असतील, आरती प्रभू असतील, ग्रेस आहे, दिबा मोकाशी असतील, खूप म्हणजे नावं तुम्ही घ्याल, नामदेव ढसाळांपासून आपल्या प्रत्येक म्हणजे कविता म्हणशील तर तिथे, लेखन म्हणशील तर तिथे, सगळीकडे फार मोठी नावं आहेत. पण मग ह्याच्यातलं सादरीकरण करताना काय करायचं हा त्यातला पहिला निकष मला वाटतं आदित्यनी तेव्हा लावला होता. आणि मी अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो की हा कार्यक्रम युरोपीय मराठी संमेलनामध्ये करायचं असं आम्हाला जेव्हा कळलं होतं की तिथे आपल्याला हा कार्यक्रम सादर करायचा आहे, तेव्हा आधी थोडंसं ना कोण मित्रमंडळी आहेत, काय करता येईल, तेव्हा मृण्मयी, गौतमी, अजित, अर्थातच इथे आता सुनील बर्वे आणि गौतमी नाही आहेत, पण तेही या कार्यक्रमातले अत्यंत अविभाज्य भाग आहेत. आणि पुष्कर, ह्या मंडळींनी काहीतरी सादर करूया हे त्याच्यात आधी ठरलं होतं. थोडंसं असा मुद्दा नव्हता की ह्यांना येतं ते करूया, पण ही मंडळी तेव्हा ठरली होती. मग ह्यांना काय काय देता येईल, ह्याच्यामध्ये काय काय बसता येईल, मग नाट्यप्रवेश बसवता येतील, मग काय म्हणूया त्याला, अभिवाचन करता येईल, कविता करता येईल, गाणी तर प्रश्नच नाही आहेतच. अशा भागातनं तो करत गेलो. अर्थातच ते सगळं श्रेय आदित्यचंच आहे, पण हा त्यातला मुख्य, तू जो मुद्दा म्हणालास की याच्यातला निकष काय होता, तर रंजकता हा त्यातला एक महत्त्वाचा निकष आहे असं वाटतं. कारण नाही म्हणलं तरी 2.5 तासाचा कार्यक्रम तुम्हाला सादर करायचा आहे, त्या सादरीकरणामध्ये आनंद मिळायलाच हवा, किती काही झालं तरी. याच्यामध्ये मी काय म्हणूया, तरुण पिढीच्या वतीनं आणखीन थोडं, तरुण म्हणण्यापेक्षा जे थोडेसे मराठी भाषेकडून दूर जायला लागलेत की काय, असं शंका यावी असं वाटावं असं वातावरण आहे, तर त्यांना सुद्धा, म्हणजे जेव्हा माझा आणि आदित्यदादाचं सुद्धा बोलणं झालं होतं, तर त्यांना मराठीची गोडी लागली पाहिजे, हाही त्याचा निकष होता. त्यामुळे तो कार्यक्रम
प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकाला खळखळून हसता आलं पाहिजे. कारण जे आता दादा सुद्धा बोलतोय की मराठीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लेखकांनी इतक्या वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, पण त्याच्यातलं असं नको व्हायला की आत्ता नवीन माणूस आला आणि त्याला एकदम आपण कथकच्या भाषेत विशारदच्याच परीक्षेला बसवलं आणि प्रारंभिक प्रवेशिका ती झालेलीच नाहीये, म्हणजे पहिली न देता डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेला. तर त्याचंही थोडंसं भान दादा पण त्याच्याबद्दल बोलेलच, ते ठेवणं फार गरजेचं होतं. कारण एकदा ती गोडी लागल्यानंतर मराठी भाषेचं साहित्य हे प्रत्येकाने स्वतःचं निवडायचं असतं की मला कोण आवडतं, कुठला लेखक आवडतो. ते प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते, पण ती गोडी लागणं हे महत्वाचं असतं. आमच्या नाटकातच एक वाक्य आहे, म्हणजे तसं निकष म्हणशील ना तर आमच्या नाटकात म्हणजे आमच्या कार्यक्रमात एक वाक्य आहे की मराठीची जर कोणाला गोडी लावायची असेल, मराठी वाचनाची, तर पहिल्यांदा पु ल देशपांड्यांचं पुस्तक हातात ठेवावं. क्या बात. इथून जी मराठीची गोडी लागेल ती पुढे तुम्हाला ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, गोनी दांडेकर, रणजित देसाई किंवा अशा लोकांपर्यंत, नादो महानोर असतील, ह्या सगळ्यांपर्यंत ती घेऊन जाईल. तर ही ती मला असं वाटतं हे आमचा कार्यक्रम ही ती चिमुकली वाट आहे की ज्याचा दरवाजा इथे आहे, इथनं ओपन झाल्यानंतर, हा उघडल्यानंतर आतमध्ये खजिना आहे. पण पुष्कर, आपण अनेक बाहेर नाटक, सिनेमा, वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स करत असतो. ह्यात रोल नाही करायचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुला हे वाटलं का की इथे हे करताना आपल्याला जगायला मिळतं? अगदी बरोबर. हेच उत्तर आहे की इथे रोल नाही करायचा आहे, तुम्ही आहात तसंच इथे सादर व्हायचं आहे. तर मग ह्याचा जो पहिला भाग आम्ही केला होता, आम्ही आणि आमचे बाप, त्याच्यामध्ये जेव्हा अतुल परचुरे, अजित, मी आणि आनंद असे आम्ही करायचो, तेव्हा पण आम्ही हेच करायचो की मला ज्या गोष्टीचा आनंद मिळतोय तो मी आनंद सगळ्यांबरोबर शेअर करतोय. मला जे आवडतंय ते मी सगळ्यांना सांगतोय. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हे ऐकावं, हे वाचावं. ते आपण सांगतो ना, तेच सांगणं ह्या कार्यक्रमामध्ये आहे. त्यामुळे ते खूप मजेशीर आहे आणि ते जगताना खूप मोठा आनंद मिळतो की तुम्हाला कुठला स्टान्स घ्यायचा नाही, तुम्हाला काही अभिनिवेश नाही आहे, तुम्ही आहात तसे या आणि तुम्हाला जे आवडते तसं लोकांच्या समोर मांडा. म्हणजे मला सर्वात जास्त काय आवडलं की तुमच्या नाटकात तुम्ही 2 बेंचेस लावलेले आहेत. तुम्ही येता सहजपणे बसता, म्हणजे जसं आपण अगदी बागेत जातो आणि बसतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो, तसे तुम्ही एका प्रवेशातनं दुसऱ्या प्रवेशात किंवा कवितेतनं दुसऱ्या कवितेत किंवा गाण्यातनं जाताना तुम्ही जी मध्ये माहिती देताय ती तुम्ही गप्पांसारखी हे करताय की एकमेकांशी बोलताय. त्याचं सूत्रच असं आहे की मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला असं सांगतो की आपल्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत, कोजागिरी पौर्णिमेला, सणासुदीला आपण भावंड, मित्रमंडळी जमतो, गप्पांचा फड लागतो. मग विषयातून विषय निघत जातात. मग कोणीतरी एखादी कविता सादर करतं, कोणीतरी गाणं म्हणून दाखवतो, कोणीतरी एखादा किस्सा सांगतं. तसं साधारणतः या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. हेच आम्ही त्याच्यातनं सांगतो. एक प्रकारची पिकनिक आहे की आपण साहित्यिक पिकनिक आहे. की त्याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यावेळेला आपण समूहात एखादी कलाकृती बघतो त्यावेळेची आपली मानसिक धारणा वेगळी असते आणि आपण ज्यावेळेला स्वतः घरात पुस्तक घेऊन वाचतो त्यावेळेला वेगळा. सध्या दोन्ही गोष्टी तुला तितक्याच आनंद देतात, पण ज्यावेळेला एखादी गोष्ट परफॉर्म करायची, सादर करायची, अभिव्यक्त व्हायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला तो निकष खूप ध्यानामध्ये ठेवावा लागतो की नक्की कुठल्या कलाकृती या सादर केल्या तर त्यांना जास्त आनंद देतील आणि कुतूहल निर्माण करेल त्याच्याविषयी. त्यामुळे ते खूप असं एकत्र करून आणत बांधत 2 गोष्टींचा आनंद प्रेक्षकांना मिळावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा असते. एक म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे हे मला माहीत नव्हतं, अरे घरी जाऊन तपासून बघितलं पाहिजे, हे वाचून बघितलं पाहिजे. अशा 2 गोष्टी आनंदाच्या स्वरूपात त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत. पण मला असं वाटतं की तुमच्यामध्ये अजितचा रोल खूप कठीण आहे, कारण की 2-2.5 तासाचे तो गाण्याचा कार्यक्रम करतोय, पण ह्याच्यामध्ये इतका महाप्रलय आहे गाण्यांचा की तू काय निवडणार आहेस ह्याच्यामध्ये, हे तुला प्रश्न पडला होता का? अरे हे गाणंही मला आवडतं, ह्याचंही गाणं मला आवडतं, मी सादर काय करू, कारण तेवढ्या ह्याच्यात बसवायचं मीटरमध्ये. खरं तर तेच म्हणजे कार्यक्रम जेव्हा हा करायचा आहे असं ठरलं तेव्हा आदित्यबरोबर चर्चा करत असताना एवढी गाणी आहेत आणि एवढा तो सागर आहे आपल्याकडे. अगदी चित्रपट गीतं असतील, भावगीतं असतील, लोकसंगीत असेल किंवा अभंग असतील, एवढी मोठी परंपरा आणि एवढं मोठं आपलं सागर आहे. तर त्यातून निवडायचं, कारण प्रेक्षक कार्यक्रम झाल्यानंतर अरे हे नाही ते नाही, तर त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त दुःख होतं की आपल्याला एवढंच घेता येतं याच्यामध्ये.
ते आहेच. पण मला एक संगीतकार म्हणून पण नेहमी असं वाटतं, मगाशी आपला मराठी भाषेचा जो मुद्दा आला, की मराठी भाषेसाठी किंवा आत्ता सध्या जे काय चाललं आहे मराठी शाळा वगैरे, त्यांच्या ते स्तुत्यच आहे त्यांचं सगळ्यांचे प्रयत्न, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. पण आपण मराठीसाठी काही करतोय याच्यापेक्षा आमची भावना जास्त अशी आहे की आम्हाला मजा येते याची, बरोबर. आणि लोकांना पण तीच मजा यावी जी आम्हाला येते. अरे हे किती भारी आहे, हे किती सुंदर आहे. पु ल देशपांडे असतील, बाबूजी असतील, माडगुळकर असतील, किंवा अजून कोणी आरती प्रभू असतील, तर ती भावना जास्त असते आम्हाला. ते 2.5 तास आम्हालाही लोकांना एवढीच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त मजा येत असते ते सादर करताना. आणि असं कुठेच नाही आहे. म्हणजे मी जर का आता माझ्याबरोबर गौतमी सुद्धा आहे, गौतमीला आपण सगळे उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो, पण या कार्यक्रमात ती गायिका म्हणून तिचा रोल आहे आणि ती उत्तम गाते. त्यामुळे ती सगळी गाणी सादर करत असताना, किंवा आनंद जे अभिवाचन सादर करतो, किंवा नाट्यप्रवेश आहेत जे, किंवा मृण्मयी जोगिया जी कविता आहे त्याच्यावर परफॉर्म करते, आम्हालाही तेवढाच आनंद मिळत असतो त्यातून. आणि हे किती भारी आहे ना, हे लोकांना पण त्याची मजा यावी ही एक कळकळ असते त्यातली. तेवढंच आहे. म्हणजे ते सादर करताना बघा आम्ही काहीतरी करून दाखवतोय वगैरे असं नाही आहे. त्यामुळे ती आमची एक सगळ्यांचीच ती एक सामूहिक भावना आहे की हे किती भारी आहे. तुम्ही असा प्रयत्न पण करता का? म्हणजे मला माहिती नाही, ठरवलेला कार्यक्रम आहे की मग तुम्ही प्रयोगागणिक आपण जे बाजूला केलं ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड करूया, या प्रयोगामध्ये आपण वेगळं कविता घेऊया, किंवा असा काही करण्याचा पण प्रयत्न असतो? बाबतीत थोडंसं 2-3 वेळा असं 25 प्रयोग आमचे झाले. कवितांच्या बाबतीत असं 2-3 वेळा झालं की अरे पुन्हा तोच मुद्दा आहे की कार्यक्रमात तू किती कविता घेणार. तर मग अर्थातच आदित्य म्हणाला की आपल्याकडे 2 ज्ञानपीठ विजेते कवी आहेत, विंदा करंदीकर, कुसुम नागराज, आपण त्यांची सादर करूया. त्याला काहीतरी एक काय म्हणतात त्याला सूत्रामध्ये येण्यासाठी. तर हो, कुसुम नागराजांच्या कविता मी कधीतरी 2 इकडच्या तिकडच्या बदलून बघितल्यात. पण आता हा म्हणाला तोच विषय मला थोडासा पुढे न्यायचा आहे की तुझे म्हणालास ना की आनंद मिळावा किंवा सादर करावं. तर मला आदित्य आम्ही घरात गप्पा मारत सांगतो, तू पण होतास की नाही मला आठवत नाही, पण एकदा असा विषय नाही होणार, हे वाचताना एवढं वाटलं नव्हतं, पण पुलंनी सादर केल्यावर काय सॉलिड वाटलं. हां, तर मी पाहिलेला आत्तापर्यंतचा अभिवाचनाचा सर्वोत्कृष्ट भाग तोपर्यंत पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली किंवा त्यांच्या ह्या गोष्टी होत्या. तर मग तेव्हा असं वाटलं, अच्छा, म्हणजे एखाद्याला वाचनाची आवड लावायची असेल तर चांगलं वाचून दाखवलं तर कदाचित त्याला त्या स्वरात वाचायला सुरुवात होईल त्याची, जे माझ्यावर संस्कार झाले. तर मग तो प्रयत्न करता येईल का? की अवघड नाही आहे, पण एखादा म्हणतो ना अरे बराच वेळ वाचायचा पण त्या वाचनामध्ये काय आहे, त्याचा पॉज कुठे आहे, त्याच्यातला तो थांबलाय कुठे, त्यांनी कुठल्या वाक्याला जोर दिलाय. म्हणजे मी सांगू का, छोटंसं उदाहरण म्हणून मी सांगतो की कायम लिखाणामध्ये समजा पु ल देशपांडे दुसऱ्या, मी पुलंचं उदाहरण घेतो कारण ते आत्ता विषय निघाला म्हणून, की ते कायम दुसऱ्या वाक्याचाही विनोद दाखवतात. म्हणजे काय रे, 5व्या इंद्रियाने काय केलं, 6व्या इंद्रियाला जन्म दिला. इथे विनोद संपत नाही. ते पुढे असं म्हणतात, मी पोळी बरोबर पाहुण्याचाही तुकडा मोडला. तर हे जे आहे की हे वाचताना मला कळणार आहे का, पण त्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर मग शोधायला सुरुवात झाली, अरे मग वाचनात अजून काय काय असं आहे, मग मधलं काय जागा आहे. तर हे जे शेअरिंग आहे हे करता येईल का, आणि ज्याच्यामुळे थोडीशी वाचनाची आवड कोणाला निर्माण झाली तर त्याच्यात चांगलंच आहे. की मला तुमच्याकडनं हे पण समजून घ्यायचं आहे, कारण मी तुमच्या प्रयोग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲड करताय इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावरती, तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट करत असता. अनेक प्रेक्षकांच्या, म्हणजे ही जी काही ओरड आहे ना ती का चुकीची आहे, म्हणजे की नाही मराठी प्रेक्षक जात नाही वगैरे, केवढी भूक आहे मराठी. काही आत्ता जेवढी नाटकं सुंदररित्या सुरू आहेत, सिनेमे इतके सुंदररित्या सुरू आहेत मराठीतले, तर तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या, म्हणजे जो लाईव्ह ऑडियन्स येतोय तुम्हाला नंतर भेटायला, की त्यांना काय वाटलं, कारण हा प्रयोग वेगळा आहे. तर काही अशा प्रतिक्रिया आहेत का की म्हणजे त्यांना हे अफाट वाटलंय? म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ती अशी की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मराठी बोलत नाही, वाचत नाही, पाहत नाही, ऐकत नाही, तर त्याला कारणीभूत मीच आहे.
बरोबर. अशी पालकांनी आमचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. कारण मी त्याच्या कळत्या वयात त्याच्या हातात ते पुस्तक द्यायला पाहिजे होतं, त्याच्या कळत्या वयात त्याला हे ऐकवायला पाहिजे होतं, वाचायला दिलं पाहिजे होतं, पाहायला आणायला. सो जे मी केलेलं नाही आहे हे मला हा कार्यक्रम बघितल्यानंतर जाणवलं. तर हा कार्यक्रम परत मी बघायला येईन माझ्या मुलांना घेऊन, ही नातवंडांना घेऊन. ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे की त्या पालकांनी ते सगळं स्वतःकडे घेतलं स्वामित्व आणि सांगितलं की मी नाही केलं आहे म्हणून माझी मुलं वाचत नाही आहेत. तर हे त्यांनी बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे, आम्ही घेऊन येतो. ही खूप महत्त्वाची आहे. कारण मला आनंदचं आत्ता बोलणं खूप आवडलं की तो पटलं मला की तू जे म्हणालास की आता आपण सध्या लिहित नाही आहोत किंवा वाचतही नाही आहोत फार, पण ते बघितलं तर कानावर जर पडलं तर किमान आपल्याला एक सवय तरी लागेल की अरे चल हा एक व्हिडिओ बघितला तर हा दुसरा व्हिडिओ पण बघूया, किंवा हे एक नाटक बघितलं तर हे तू तरी दुसरं नाटक बघूया. नुसतं तू म्हणतोस ना की प्रतिक्रिया, तर ह्या कार्यक्रमावर होणारी टीका ही सुद्धा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहे. कारण त्यांचा तो लाडका किंवा लाडीक हट्ट आहे की हे का नाहीत, ते का नाहीत, ते का नाहीत. अरे तुम्ही एवढं सगळं केलं पण तुम्ही त्यांचं का नाही घेतलं. तर ही जर विचारत असतील तर ही अतिशय, मला फक्त एकच सांगायचं की एक आठवते तुला, एकच अजून एक म्हणजे चांगलं झालं, आवडलं, आम्ही हे तर आहेच आहे. ही जशी महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ना की मी माझ्या मुलांना पुन्हा घेऊन येईन, तशी अजून एक प्रतिक्रिया मला आठवते. पुण्यात का कुठेतरी एक आजी म्हणाल्या की आमचं आयुष्य 2 वर्ष वाढवलं. आणि कार्यक्रम बघितल्यानंतर त्या आजी आतमध्ये येऊन म्हणल्या की काय छान वाटलं, आमचं आयुष्य 2 वर्ष वाढवलं. आम्ही हैदराबादच्या प्रश्न येणार होतो कारण तो बाहेरचा वृक्ष आहे. अजून एक फार छान मला ह्या सगळ्यापैकी म्हणजे काय म्हणू आपण, कलाकार म्हणून हे लोकांना आवडतातच, त्यांचं काम आवडतंच बघायला. उद्देश सफल झाल्याचा आनंद कुठे मिळतो. काही तरुण मुलं, कॉलेजमधली मुलं होती पिंपरी चिंचवडच्या प्रयोगानंतर, त्या मुलांनी माझा फोन नंबर शोधून काढला आणि त्यांनी सांगितलं की आमचा ग्रुप आहे, आम्ही नाटकाला आलो होतो, आम्ही सगळ्यांनी मिळून 5,000 रुपये जमवलेत, प्लीज आम्हाला सांगाल का कुठली कुठली पुस्तकं घेऊ आम्ही विकत. तर माझ्या मते याच्यापेक्षा मोठं पाकिट नाही कुठलं, की हे सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह रिॲक्शन होते तुझ्यासाठी की नवीन मुलांना हे वाटणं. ह्याच्यापेक्षा मोठं पाकिट नाही गेलं त्यालाच पाकिट आहे. प्रत्येक प्रयोगानंतर पुस्तकं देत जा. पण तू हैदराबादचा विषय, मला तेच विचारायचं कारण हैदराबादला प्रयोग झाला, कारण प्रेक्षक वेगळा आहे, मराठी जरी असला तरी तो नेहमीचा मराठी नाटक किंवा मराठी सिनेमा बघणारा प्रेक्षक नाही आहे. तिथे काय आल्या, तिथे रिस्पॉन्स काय आला? हैदराबादच्या प्रयोगानंतर मी पर्सनली भारावून गेले होते, कारण खूप वर्षांनी पुन्हा नाटक करते किंवा काय थिएटरकडे परत आलेली आहे. आणि सगळ्यात जास्त टाळ्या, उभं राहून लोक टाळ्या वाजवत होते आणि टाळ्या थांबत नव्हत्या. आम्ही 1.5 मिनिटं वाट बघत होतो, 1.5 ते 2 मिनिटं आम्ही थांबलो होतो की लोक आता थांबतील म्हणून. शेवटी आम्ही म्हटलं की आता बोलायला सुरुवात करतो आणि आता बास म्हणजे टाळ्या. तर हा बेंगळुरूमध्ये पण असाच अनुभव होता. हो. आणि याहून जास्त बोलकं काय असू शकतं. आणि जो तो येतोय तो फक्त कोणाचं काय छान झालंय किंवा तुमचं हे आवडलं, तुमचं ते आवडलंय ते म्हणण्यापेक्षा ना ह्या भाषेबद्दल बोलतोय. म्हणजे तो जो मेसेज द्यायचा आहे या कार्यक्रमातून तो अत्यंत योग्य रीतीने प्रत्येकापर्यंत पोहोचतोय. ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी की मी वाशीला हा प्रयोग बघितला. माझ्या मागच्या रांगेमध्ये एक आजी आणि मला वाटतं तिचा नातू असेल, तो अगदीच म्हणजे असा कॉलेजमध्ये जाणार होता. तर जेव्हा बहिणाबाईंची जी कविता तू गातोस तेव्हा त्या तंतोतंत गात होत्या मागे, आणि त्या नातवाने तिला थांबवलं आणि तू सकाळी हेच गात असतेस का, म्हणजे त्याच्या कानावर ते पडत होतं. पण त्याला ते कळलं कधी, जेव्हा ते ऐकलं त्याने समोर, म्हणजे आपली आजी हे काहीतरी गात असते सकाळी, गुणगुणत असते काम करता. हा मुद्दा आम्ही आमच्या कार्यक्रमातही सांगतो. जसं आता मी फक्त संगीताबद्दल बोलतोय, साहित्याबद्दल नाही. आम्हाला असं नेहमी वाटतं की एक तर कुठलंही गाणं, उत्तम गाणं तयार व्हायला उत्तम शब्द हवेतच, त्याच्याशिवाय ते गाणं उत्तम होऊ शकत नाही. आणि ही गाणी ज्या ज्या घरात वाजतात त्या त्या घरातल्या मुलांवरती कळत नकळत भाषेचेही संस्कार होतात, फक्त संगीताचे नाहीत. म्हणजे मला गंमत ही वाटते की आता किलबिल किलबिल आपण एरवी कधी आपल्या बोलीभाषेत शब्द वापरत नाही, पण पक्षी कसे बोलतात किलबिल किलबिल, झरा कसा वाहतो झुळझुळ झुळझुळ, आता हे शब्द त्यांना गाण्यातूनच कळतात. त्यांना बाहेरून किंवा आता आमच्या 2 ओंडक्यांची होते, आता ओंडका हा शब्दच या जनरेशनमध्ये मुलांनाच माहीत नाहीये. त्यामुळे ऐकल्यावरती ते विचारतात हा ओंडका म्हणजे काय बाबा, हा ओंडका मॅनहोल माहिती आहे. हा
असे अनेक शब्द आहेत की जे गाण्यातून मुलांपर्यंत पोचतात आणि किंवा एक्सप्रेशन म्हणूया आपण, आणि ते फार गमतीशीर आहे. म्हणजे मला त्याची मजा वाटते खूप. अजित, तू आता बहिणाबाईंचा विषय काढलाच आहेस, म्हणजे ते मी काढला पण तू ते बोललायस. मला वाटतं ते फारच अप्रतिम करतोस ते. बहिणाबाईंचं मला वाटतं गौतमी एक छान त्यांची नाती आणि त्यांची ओवी आहे. याच्यावरती फार छान कविता आहे. त्याच्यानंतर हा जी म्हणतो ती बरोबर. तू त्याची मला असं वाटतं- बहिणाबाईंनी नाती, आपले नातेसंबंध आणि उच्चार यांच्यावरती एक फार छान कविता केली आहे. त्यातले 2 ओळी मृण्मयी ऐकव. माय म्हणता म्हणता वट वटा लागे भिडे. क्या? माय म्हणता म्हणता वट वटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता किती अंतर ते पडे. वा. जीजी म्हणता म्हणता झाले जिभेने निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. म्हणजे आईकडचे सगळा विचार एकत्र. जी जवळची जास्त. अरे ही ह्या बाईला लिहिता वाचता येत नव्हतं असं कसं कोणाला म्हणणार? म्हणजे वाटेल? याच्या हे असं ऐकल्यानंतर साक्षर ना- बाई आतापर्यंत कोण झाली? म्हणजे आपण किती मागे आहोत. नाही आपण मागेच आहोत. म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला वाटतं की फार पुढे होती ही मंडळी, आपण फार मागे पडलो. पण पुष्कर, तू का मागे राहिलास? तू नाही नाही हा नाही, मला वाटतं अजित अजित माझी माय सरस्वती. हा, ती आपल्याला ओळी सगळ्यांनाच माहिती आहे ती. माझी माय सरस्वती मला शिकैते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. अरे किती सोपे स्वाभाविक शब्द आहेत. खूप छान. अरे स्वतःच्या भाषेविषयी माझी माय सरस्वती मला शिकविते बोल. अरे पण तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम सादर केल्यानंतर किंवा आता सादर करताय ह्या दरम्यान काय वाटते की म्हणजे आपण सगळी मराठी जी काही माणसं आहोत, आपण काय चुकतोय, कुठे चुकतोय या सगळ्यामध्ये? ह्या साहित्यापासून का लांब जातोय आपण? म्हणजे काय करायला हवं असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे प्रत्येकाने उत्तर म्हणजे जे तुमचा कार्यक्रम बघून इंग्लंडमध्ये आता काय कायदा झालाय, 16 वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईल आणि सोशल मीडिया ऑपरेट करता येणार नाही. 16 वर्षापर्यंतच्या मुलाने हातात पुस्तक घेतलं पाहिजे असं इंग्लंडमध्ये कायदा झाला की नाही? तसं काहीतरी कायदा व्हायला पाहिजे. कारण सोशल मीडियामध्ये मुलं जितकी आपले तर ना हे खूप आहे, हे व्हायला पाहिजे ना. नाही, पण हे आता आपण परत सरकारवरच जबाबदारी टाकतोय. म्हणजे ते तसं शक्य नाही. हे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे ना. ते पालक म्हणाले की आम्हीच जबाबदार आहोत त्याला. नाही पण अरे हे खरं नाही आहे का? प्रत्येक आम्ही असं म्हणतोच ना, आपण पुढच्या पिढीच्या गोष्टीला मी जबाबदार आहे ना. मला जर का काहीतरी 4 गीतरामायण कधी ऐकायला मिळालं असेल, कधी वाचायला, तर माझ्या वडिलांमुळे मिळालं होतं. बरोबर आहे. हे जर का माझा मुलगा करत नसेल आणि मी म्हणायचं की ती मुलं ना मराठी नीट बोलत नाहीत, अरे कशी बोलतील? आम्ही त्यांना ते पोचवलं नाहीये. ही जबाबदारी माझ्या पिढीची आहे अजय. मला 100% असं वाटतं. आणि कौतुक कमी झालं पाहिजे. म्हणजे मराठी बोलता येत नाही हे घरामध्ये कौतुकाने सांगितलं जातं. हो, त्यांना येत नाही मराठी. अरे असं कसं असेल? मराठी शाळेतून तुम्ही शिकून हा मुद्दा सुटेल का? तर तसंही नाहीये. म्हणजे शिकावंच, मातृभाषेतच शिकावं प्रत्येकाने आपापल्या, पण ते का शिकावं हे वाटण्यासाठी पण जे प्रयत्न आहेत तेही महत्वाचे आहेत. कारण हा जेव्हा भाषेचा वाद सुरू होता तेव्हा आपण एक चर्चा करत होतो, तेव्हा अनुजाने हा मुद्दा मांडला होता की कित्येक मराठी घरामध्ये पालक मुलांशीच मराठीत बोलत नाहीत. का? कारण ती कॉन्व्हेंटमध्ये जातात आणि तिथे त्यांची मित्रमंडळी ही त्यांच्याशी हिंदी इंग्लिश मध्ये बोलतात. तीच भाषा घरात यायला पाहिजे ना मराठी. अरे बापाला यायला पाहिजे ना मराठी. मराठी. आया घरातल्या कुत्र्याशी आणि लहान मुलं दोघांशीच इंग्लिश मध्ये बोलतात. बाकी सगळ्यांची मराठीत बोलतात. म्हणजे लहान मुलं आणि कुत्रा याच्याबरोबर ते इंग्लिश मध्ये बोलतात. ते का अजूनही मला कळत नाही बऱ्याच घरात. नाही तू म्हणालास तसं मी मातृभाषेत कळू शकतं कारण या काय बोलतात. त्या कुत्र्याने मराठीतून शिवाय दिला पाहिजे त्यांना, असं वाटतं. नाही ही म्हणली ते बरोबर आहे. कारण त्या दोघांनाच कळतं या काय बोलतात. पण बोलू शकत नाही दोघंही. मुद्दा तोच आहे ना. मी मातृभाषामध्ये बोलतो, माझी मातृभाषेमध्ये बोलतो, म्हणजे आई जशी बोलते तसं बोलतो. आईच जर असं बोलत असेल, आणि ह्याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, मी ह्याच्यामध्ये अजिबात शुद्ध अशुद्ध किंवा शहरी ग्राम असा मुद्दा म्हणत नाहीये, प्रमाण असाही म्हणत नाहीये.
अतिशय सुंदर लहेजा आहे आपल्याकडे, बोलीभाषेचे इतके सुंदर प्रकार आहेत, त्याच्याविषयीचा मुद्दाच नाही आहे. मुद्दा आहे ते मला बोलावंसं वाटतं का नाही. मला आणखीन एक त्याच्यामध्ये व्ह्यू दादा बघा, म्हणजे बरोबर वाटतोय का, पण सध्या काय झालंय माहितीये का, ग्लोबली विचार करायला लागतोय आणि पूर्ण जगामध्ये बोलली जाणारी भाषा ही इंग्रजी आहे. म्हणजे कुठेही गेल्यानंतर आज प्राधान्याने आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायला लागतं आणि म्हणून कदाचित तो कल जास्त वाढला त्या भाषेकडचा. पण ते होत असताना आपली भाषा टिकवण्याचे प्रयत्न पण तेवढेच हिरिरीने झाले पाहिजेत. म्हणजे मला नाही असं वाटत की ते झाले नाहीत आणि मग त्याचं कौतुक मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटण्यापेक्षा मला इंग्रजी बोलता येतं याचं कौतुक जास्त वाटायला लागलं आणि तिथे हा खरा प्रॉब्लेम सुरू पण झाला. याच्यामध्ये असं आहे ना मुंबई की जिथे बोलायचं तिथे बोला की इंग्लिश, पण जिथे तुम्हाला मराठीमध्ये बोलता येऊ शकतं परत तेच आहे ना, जगातल्या ही येते इतर भाषा बोलताय. जगातल्या इतर अनेक देशांनी लोकल ग्लोबल बनवण्याचा प्रयत्न केलाय. आपण पण तेच केलं पाहिजे. लोकल हॅज बिकम ग्लोबल. हे लोकांनी केलंय, आपण पण केलं पाहिजे की माझी मातृभाषा आहे ही मी लोकांसमोर जगासमोर आणायला पाहिजे. मला थोडा राजकीय दृष्ट्या प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही कोणीही उत्तर देऊ शकता त्याच्याबद्दल. ते अशा अर्थाने की मराठीचे तारणहार आम्हीच असे दावा करणारे अनेक पक्ष किंवा नेते आहेत, पण ज्या वेळेला मराठी जर लोकांपर्यंत आणि खास करून अमराठी वर्गापर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या या नाटकांचा खूप मोठा आधार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की परेश रावल किंवा रत्ना पाठक शाह हे सगळे अमराठी वर्ग ज्या वेळेला मराठी नाटकांची कौतुकं करायला लागला त्याचा एक वेगळा सोशल मीडियावर इम्पॅक्ट पडायला लागला आणि त्याच्यामुळे सुद्धा काही नाटकं ही हाऊसफुल गेली आणि अनेक महिने हाऊसफुल गेली. तर हाच विषय की असं ज्या वेळेला नाटकांमधनं मराठी समृद्ध केली जाते किंवा आणखीन जोपासली जाते तर त्यावेळेला तुमच्यासारख्या नाटकांना मग या राजकारण्यांकडनं किती प्रतिसाद मिळतो? ते येतात का बघायला किंवा ते त्याचे फ्री शोज ठेवतात का, जसं काही ठराविक फिल्म्सचे फ्री शोज ठेवले जातात? मी याचं उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे देऊ शकेन. अशाच पद्धतीचा आमचा एक कार्यक्रम होता. मी एकाच राजकीय नेत्याला म्हणा किंवा नेतृत्वाला थोडंसं ओळखतो. आम्ही आणि आमचे बाप असाच मराठी भाषेवरचा कार्यक्रम होता. तेव्हा त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मनसेनी आम्ही आणि आमचे बाप हा कार्यक्रम त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठेवला होता. माझ्या माहितीमध्ये आमच्या सपोर्टला किंवा मराठी भाषेच्या अशा नाटकांच्या याला आमच्या माहितीप्रमाणे उभं असलेलं एकमेव व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्व आहे जे आहेत राजसाहेब ठाकरे. आता शेलार साहेब येऊन गेले, आशिष शेलार येऊन गेले, त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम महाराष्ट्रात सगळीकडे आपण करूया. त्यांनाही आवडलं. मी सांगू का, जिथे जिथे तुम्हाला चांगला हेतू आहे तिथे तिथे हा मराठीचा काय म्हणतात वसा पोचवणं हे काही फार अवघड नाही आहे. आणि त्याच्यात तू आता राजकीय म्हणालीस ना, ते काय करतात याच्याशी जेन्युअनली कोण कोणाची पोळी भाजून घेत आहे स्वतःची किंवा कोण कुठला मुद्दा राजकीय आहे म्हणून उचलतं याच्याशी आपला काय संबंध येतो? नाही, आणि कुठल्याही कलेला राजाश्रयापेक्षा लोकाश्रय मिळणं हेच जास्त महत्वाचं आहे की सरकारने ते उचललं किंवा राजकारण्यांनी उचललं. कसं होतं, राजकीय ज्या वेळेला राजकारण होतंय, निवडणुका होतात त्यावेळेला हे विशेष मुद्दे उचलले जातात आणि मग नंतर ते एकदम मागे पडतात. तर आता मराठी जर टिकवणं गरजेचं असेल किंवा अमराठी वर्गापर्यंत पोहोचवणं असेल तर ते फक्त त्या निवडणुकांपुरता तो मुद्दा हायलाईट होणं गरजेचं नाही. मराठी लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड आहे आत्ता. अमराठी तर जाऊ दे. माझं तेच म्हणणं आहे की तू जे विचारतेस ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की सतत मी मराठीसाठी काहीतरी करायचं आहे. बरोबर आहे, असं सगळेजण आदित्य मगाशी अगदी सुरुवातीला म्हणणं माझा हा खारीचा वाटा आहे. मी काही प्रत्येक वेळेला चळवळीत जाऊ शकत नाही. मी प्रत्येक वेळेला जाऊन झेंडे उचलून सगळीकडे कुठे जाता येतं आणि अनेक लोक ते करतायत. मी काय करू शकतो? मी माझ्या वतीने माझ्या बाजूनी ही छोटीशी गोष्ट करू शकतो. माझा हा कार्यक्रम आहे. आणि जसं लोकाश्रयाबद्दल तो बोलला ना, ते या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये होतंय. आता वर्ड ऑफ माउथमुळे लोक एकमेकांना सांगतायत की हा कार्यक्रम नक्की जाऊन बघा. तो धरतोय, त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा हे आम्ही आमच्याकडून आमच्यासारख्या लोकांसाठी हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे आणि तो साध्य होतोय. त्यामुळे स्वार्थ, कारण आम्हाला आमच्या लाडक्या लेखकांचे लेख म्हणूया किंवा गोष्टी म्हणूया पुन्हा पुन्हा ऐकता येतात, काम करण्याचा आनंद मिळतो. स्टेजवरती काम करताना लोकांबरोबर
त्यांच्या एनर्जी बरोबर एकरूप होता येतं आणि मराठीची गोडी त्याच्यामधून लागते. तर स्वार्थ आणि परमार्थ हे सगळंच आमचं या कार्यक्रमामधून साध्य होतं असं मला वाटतंय. आणि अनुजा, तुझ्या माध्यमातून मराठी भाषा विभाग असेल किंवा सांस्कृतिक कार्य संचालनालय असेल, ज्यांनी उत्साह दाखवलेला आहे की हा कार्यक्रम आपण पोचवायला पाहिजे, खरंच तळमळीने म्हटले. आशिष शेलार आले होते, ॲडव्होकेट आशिष शेलार आले होते, म्हणजे म्हणले हो व्हायला पाहिजे. सो तुझ्या माध्यमातून तू जर तिथपर्यंत पोहोचवलंस तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. हां, हैदराबादला त्यांनी सपोर्ट सुद्धा केला. नाही, हैदराबादला जो कार्यक्रम झाला ना आमचा, तर त्याला सांस्कृतिक मंत्रालयाने आम्हाला सपोर्ट दिला आणि त्यामुळेच तो कार्यक्रम आमचा एवढी सगळी मोठी टीम घेऊन जाऊन हैदराबादला होऊ शकला. नाही, पण मला हे अगदी मनापासून वाटतं की तुम प्रश्न राजकीय आहे म्हणून तू म्हणालीस की हा थोडासा राजकीय दृष्टीने याचा विचार डेफिनेटली व्हायला हवा. काही गोष्टी म्हणजे काय राजकीय सपोर्टमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत असतील तर प्रत्येक वेळेला नाही त्यांचं काही नाही आम्ही आमचं करू असंही मुद्दा नाही आहे. जी गोष्ट एकमेकांबरोबर चांगली करता येते, म्हणून मी राजसाहेब ठाकरेंचं नाव घेतलं की मला माहिती आहे की त्यांचं वाचन मी पाहिलं आहे, उत्तम वाचन आहे, चांगल्या पद्धतीचं कान आहे. तर असा राजकीय नेता असेल तर डेफिनेटली आम्हाला आनंदच होतो ना, का नाही होणार. एक आणखीन प्रश्न, कारण अलीकडेच कोण होणार करोडपतीमध्ये कविता लाड आणि प्रशांत दामले यांनी असं म्हटलं की, आणि तुमचे प्रयोग हाऊसफुल होतात म्हणून हा प्रश्न, की त्यांचे सुद्धा ज्यावेळेला हाऊसफुल होत होते त्यावेळेला तिकडच्या थिएटर्सना त्याची भीती वाटायला लागली की आपल्याकडच्या ज्या कमी सुविधा आहेत त्या कुठेतरी जास्त एक्सपोज होतील, की हाऊसफुल असेल तर मग AC कमी पडतो किंवा वॉशरूम्स जास्त वापरले जातात. त्यामुळे तेच उलट टेन्शनमध्ये आलेले होते की ते 40-50 येणारी लोक जी आहेत तीच नाटकं होऊ देत, हाऊसफुल आल्यानंतर टेन्शन येतं. हे स्वतः कविता लाड आणि प्रशांत दामले म्हणालेले आहेत. तर हे अनुभव तुमचे आहेत का? हो आहेत. म्हणजे मी आता ह्या लोकांपेक्षा मी आणि पुष्कर आम्ही जास्त व्यावसायिक नाटक करतो आणि नाटक महाराष्ट्रातल्या नाट्यगृहामध्ये अगदी पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांना असं वाटतं अरे बापरे, आता हे साधा मुद्दा आहे. आज 55 नाटकं रंगभूमीवर आहेत आणि 10-12 थिएटर्स आहेत समजा पुण्या मुंबईच्या संदर्भात. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रभर नाटक जायला सुरुवात झाली, जास्त प्रयोग व्हायला सुरुवात झाले. आम्ही आत्ता चिपळूण आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावरती होतो, तर तिथली प्रेक्षक मंडळी म्हणली अहो आता दर आठवड्याला नवीन मुंबईचं नाटक येतं आहे, एवढं नाटक बघायची सवय नाही हो आम्हाला. कारण एकतर बाईंग कॅपॅसिटी, मी दर आठवड्याला जाऊन एक नाटक बघीन अशी परिस्थिती नाही, पण इथे तारखाच उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे तिथे पण त्याचा उलटा पण चांगला मुद्दा आहे, ज्यांना करायचंच नाही त्या लोकांविषयी आपण बोलायलाच नको, ते सोडून देऊ. पण त्याच्यामुळे काही थिएटर सुधारायला लागली, हा पॉझिटिव्ह विचार घेऊनच आहेत ना. हे काही गोष्टी त्याच्यातनं सुधारायला लागल्या. याचं उत्तम उदाहरण बिकट आहे हे मात्र खरं. पण याचं उत्तम उदाहरण मला असं वाटतं सुनील बर्वेनी हा पायंडा फार सुंदर घातला होता. आम्ही जेव्हा सूर्याची पिल्ले प्रयोग करायला सुरुवात केली आणि 25च प्रयोग, तेव्हा त्यांनी संपूर्ण एका नाट्यगृहामध्ये प्रयोग आहे तर त्या नाट्यगृहाची संपूर्ण व्यवस्था त्यांनी एका कंपनीला बाहेर आउटसोर्स केली होती, की दिली होती की माझा प्रयोग असेल तेव्हा आधी जाऊन इथली सार्वजनिक हे असतील शौचालय असतील ती आतमध्ये खुर्च्या ह्या सगळ्या स्वच्छ आहेत ना, आजी आजोबा येतील त्यांना स्वच्छ वाटेल ना. तर आणि ह्याला फार आणि ते करून घेत होते. मी सांगू का, याला फार पैसे लागत नाहीत, इच्छाशक्ती लागते. हे मला यांनी प्रेक्षक येईल, बाकी काही नाही. दुसरं भाषेच्या बाबतीतलं तू जे म्हणालास ना, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की कुठलीच भाषा वाईट नसते. व्यवहाराचं माध्यम म्हणून आपण ती काही वेळेला बघतो. मराठी भाषेबद्दल आपण आग्रह धरतोय त्यावेळी तो त्यातल्या व्याकरणाचा नसून त्याच्या मागे जे आहे जगणं, आपली परंपरा असेल, आपल्या रीतीभाती असतील, आपल्यावरचे संस्कार असतील झालेले, कुठल्या पार्श्वभूमीतून आपला प्रदेश डेव्हलप होत असतो, निर्माण होत असतो, त्या सगळ्याची जाणीव आणि त्याचा आनंद. म्हणजे आता संत वाङ्मय इतक्या सामान्य माणसाच्या जिभेवर मला वाटतं जगभरात कुठेही नाही आहे जितक्या सहज चढू शकतं, की ज्याच्यातून तुम्हाला जगण्याची फिलॉसॉफी कळते, का जगतो आहे याचं पर्पज कळतं. तर ह्या गोष्टी मला वाटतं की नकळत तुमच्यापर्यंत पोचणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ती भाषा टिकली पाहिजे. भाषा ही भाषेचं व्याकरण म्हणून न राहता भाषेमागे जी संस्कृती उभी आहे ती पुढच्या पिढीपर्यंत जाणं
आता म्हणजे मला ह्या कशालाच वाईट म्हणायचं नाही आहे, ना सोशल मीडियाला वाईट म्हणायचं आहे, ना कम्युनिकेशनला कुठल्याही पद्धतीने टेक्नॉलॉजीला वाईट म्हणायचं आहे. हे सगळं असणारच आहे, हे येणारच आहे. आपल्या सगळ्यांसमोर एक AI नावाचा खूप मोठा राक्षस आत्ता येऊन उभा राहिलेला आहे. हे सगळंच आहे. पण हे सगळं जसं वाईट आपण पटकन बघतो, चांगलं बघूयात ना त्यातलं काय आहे आणि ते पोचवायचा प्रयत्न करूयात. हा पर्पज मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे त्यातला. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बाईंग कपॅसिटी हा पण एक फॅक्टर असतो लोक जेव्हा बघायला येतात तेव्हा, पण कुठेतरी नाटक बघणं हे कदाचित माझ्या आईसाठी किंवा माझ्या आजीच्या काळामध्ये ती एक लक्झरी होती. नंतर ते अवेलेबल झालं, पण मग कुठेतरी ते अनुकूल आहे असा एक दृष्टिकोन त्याच्यातनं थोड्या तरुण पिढीचा नंतर व्हायला लागला, असं जाणवायला लागलं, कारण रिस्पॉन्स कमी झाला एका पद्धतीने. आता तुमचा परफॉर्मन्स किंवा तुमचं जो काही तुमचा कार्यक्रम असेल तो कूल आहे की अनकूल आहे, आणि याचं जे परसेप्शन एक सोशल मीडियावरनं सुद्धा अनेकदा तयार होतं एखाद्या नाटकाबद्दलचं, एखाद्या कलाकाराबद्दलचं, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कार्यक्रमांमध्ये जाणवतो का, किंवा प्रेक्षकांकडनं तुम्हाला? तो अनुकूल आहे हे महत्त्वाचं एक. आणि मला तेच वाटलं, मराठी भाषा समृद्ध करूया हा, किंवा समृद्ध मराठी भाषा लोकांपर्यंत पोचवूया. ह्याचा प्रश्नच ही भाषा कूल आहे का अनकूल आहे, आणि इम्पॅक्ट तुम्हाला काय वाटतो असा जर असेल तर याचं उत्तर कसं काय देणार? पण तू बाईंग कॅपॅसिटी बद्दल बोललीस ना, माझा आता आग्रह आहे की मराठी नाटकाच्या तिकिटांचे दर आता वाढवले गेलेच पाहिजेत. त्यातला च हा कॅपिटल करायचा, वाढवले गेलेच पाहिजेत. गेली अनेक वर्ष आपण 500, 400, 300 तिकिटावरती नाटक बघतोय. खरं तर जो लाईव्ह परफॉर्मन्स असेल त्याच्यासाठी जगभरात जास्त पैसे खर्च करून प्रेक्षक येतात, कारण इथे ना AI आहे, ना इथे ग्राफिक्स आहेत, ना इथे तुम्हाला कम्प्युटर काहीतरी हे दिसणार आहे, काही दिसणार नाही आहे. तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स ह्युमन एरर सहित बघायला मिळणार आहे, ज्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. मग त्यासाठी जास्त पैसे खर्च केले गेलेच पाहिजेत. सर, आनंद सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की प्रपंचसारखी एक मालिका खूप आधी झाली होती जी मी बघितली, ती अत्यंत प्रगल्भ, अत्यंत हा, मी माझ्या लहानपणापासून बघत नाही, मी माझ्या लहानपणापासून बघत आलोय, आणि ती मी परत बघितली ती आता, कारण की लहान असताना तेवढी समज नसते, तेवढा त्याचा गाभा समजत नाही, जो आत्ता मधल्या काही वर्षात मी ती पुन्हा यूट्यूबवर बघितली आणि ती समजली, त्याच्यातलं सकसपणाची प्रगल्भता ती दिसून आली. अशा प्रकारच्या मालिका किंवा अशा प्रकारची नाटकं किंवा अशा प्रकारचे सिनेमे घडत नाही असं म्हणणं नाही माझं, घडतात, पण ते क्वचित असतात किंवा त्याच्यातली कन्सिस्टन्सी तेवढी नसते. आत्ता मला जसं अनुजा मगाशी म्हणाले की राजाश्रयाच्याच दृष्टीने हा प्रश्न विचारायचा की लोकाश्रय असलाच पाहिजे, नो डाऊट की या सगळ्या गोष्टींना लोकाश्रय असला पाहिजे, पण राजाश्रय असेल तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला अधिक मोटिवेशन मिळू शकतं. म्हणजे काय, तुम्हाला अधिक उत्स्फूर्तपणे तुम्ही त्या गोष्टी करू शकतात की आपल्या पाठीशी एक चांगला पाठिंबा आहे, आधार आहे, आणि तशा सकस गोष्टी, तसे प्रगल्भ विचार आपल्या पुढे त्या माध्यमातून येऊ शकतात. राज ठाकरेंचं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल, तर मला तर आज महाराष्ट्रात तो एकमेव नेता दिसतो की जो इतका दर्दी, इतका रसिक आहे की ज्याला ह्या सगळ्याची जाण आहे. ही दुसरी बाजू की असे नेते नाही आहेत की जी इतके दर्दी किंवा रसिक नाही आहेत. तर या सगळ्याचा परिणाम होतो का की अशा पद्धतीची कलाकृती घडत नाही? तो प्रश्न सुरुवात कुठे केला होतास आणि कशाचा परिणाम होतो का, मी लॉस झालोय. म्हणजे मला प्रश्न काय तेच कळलं नाहीये. सुरुवात झाली होती, तुम्ही प्रपंच पाहिलं लहान होतो, कारण की तशा प्रकारच्या एवढा मोठा प्रश्न विचारलाय, मला थोडक्यात सांग ना, म्हणजे काय सांगतो. प्रगल्भ मालिका ज्या असतात किंवा सिनेमे असतील किंवा नाटकं असतील, राजाश्रय मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या नाटकं, आणि पण ह्या ह्याला कुठे राजाश्रय मिळाला होता? नाही, मी म्हणत नाही की तशा, पण जर राजाश्रय मिळाला अशा गोष्टींना तर ती प्रगल्भता आणि त्या सगळ्या गोष्टी अधिक उत्स्फूर्तपणे घडतील का, असं माझं म्हणणं आहे. राजाश्रय म्हणजे 10%, 10%, 15% फरक पडू शकेलच ना. हे बघ, आपण म्हणतो तसं राजाश्रय म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेला आधार, असं आपण म्हणूया. राजाश्रय म्हणजे काय एकटा राजा बसून बघणार आहे असं नाही ना त्याचा अर्थ. ह्या ज्यांच्यामुळे ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. अगदी राजाश्रय म्हणशील तर कलेला राजाश्रय हा शेक्सपियरच्या काळापासून चालू आहे, की पूर्वी सुद्धा मूळ नाटक हे राजासाठी, राजाच्या दरबारात सादर करण्यासाठी लिहिलं जायचं, पण राजाच्या दरबारात येऊन 1000 लोक बघायची आणि त्यांच्यापर्यंत ते पोचायचं, कारण मला वैयक्तिक बाहेर शक्य नाही आहे. टेलिव्हिजन मालिकांचं मला ते माहीत नाही, ह्याचं कारण तो एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे टेलिव्हिजन मालिकांना राजाश्रय कसा द्यायचा हा एक वेगळाच मुद्दा होऊ शकेल. पण नाटकासारखी गोष्ट तू म्हणत असशील
की अशा पद्धतीच्या याला राजाश्रय मिळावा का, तर चांगल्या असेल तर जरूर मिळतो. लोक अरे अनुदान आहेच की. तुझ्या प्रश्नामध्ये एक छोटंसं दडलेलं उत्तर असं असू शकतं की आज महाराष्ट्रामध्ये मराठी नाटकाला अनुदान आहेच की, ते घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा वेगळा मुद्दा आहे. एकमेव असा पुरस्कार आहे मला वाटतं जो जेवढे पुरस्कार नाटकात किंवा सिनेमात ज्याला सरकारकडून पैसेही मिळतात, फक्त ट्रॉफी मिळत नाही आणि ते उत्तम पैसे मिळतात, त्यामुळे सरकार त्यांच्या बाजूने करतंय. तुझ्या प्रश्नाचं असं उत्तर अजिबात बरोबर आहे. नाहीये. पण दुसरी गोष्ट तू जे म्हणाला पूर्वीचं दर्जेदार आणि हे, तर अजून एक मुद्दा याच्यात असा वाटतो मला की मी टेलिव्हिजन किंवा चित्रपट असं कुठल्याही बाबतीत बोलत नाहीये. मगाशी जे मी म्हटलं की शब्द उत्तम पाहिजे, मग तो लेखक असेल गीतकार असेल, लेखकाला जर का एखादी मालिका लिहायला किंवा चित्रपट लिहायला एक ठराविक पैसे मिळत आहेत ज्याच्यात त्याचं घर चालत नाही आहे, तर तो 10 ठिकाणी कामं करणार. मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला आपल्या चित्रपटसृष्टीत किंवा मालिका याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे लेखकाला मिळायला लागतील की तो तेच काम करून त्याचा उदरनिर्वाह करू शकतो, तेव्हा त्याचा दर्जा आपोआपच वाढेल. कारण जी आत्ता परिस्थिती आहे मराठीत लेखकांची गीतकारांची, मला असं वाटतं कारण तिथून ते सगळं सुरू होतं आणि तेच जर का उत्तम नसेल, मातीच उत्तम नसेल, तर पुढे त्याचं काय होणार आहे. त्यामुळे हा एक मुद्दा मला असं वाटतं लेखकांना गीतकारांना सगळ्यात जास्त पैसे मिळायला हवेत. जोपर्यंत शिक्षक आणि लेखक म्हणजे तो क्रिएटर आहे, तो निर्माता आहे त्या गोष्टीचा, आज सगळ्यात कमी मान त्याला देतात. आज नाव सुद्धा टेलिव्हिजनवर कोणी लिहिले आहे मालिका ह्याचं देत नाही, मान आणि धन सुद्धा दोन्ही कमी देत नाही. तर मला असं वाटतं की नाही, शब्दांची किंमत जर आपण कमी केली असेल तर ती आपणच वाढवायला हवी. शिक्षक आणि लेखक यांचा दर्जा हा सगळ्यात वरचा हवा असायलाच पाहिजे. तर माझा मग जे मी कूल अनकूलचा मुद्दा मांडला ना, हा. तो मी तो राहिला नाही का आपला? नाही, तर तो मी याच्यासाठी विचारत होते की ज्या वेळेला आता मराठी स्टँडअप कॉमेडी सुद्धा खूप लोकांना आवडायला लागलंय, लोक जातात, त्यांचा प्रतिसाद असतो, पण आपल्याला त्यांचा तितका प्रेझेन्स आपल्याला सोशल मीडियावरती सुद्धा दिसतो, किंवा ज्यावेळेला ते व्हायरल होतात किंवा ते ज्या प्रकारचा कॉन्टेंट तिकडे मांडतात किंवा परफॉर्म करतात, त्याच्यामुळे सुद्धा ते पटकन पॉप्युलॅरिटी त्यांची वाढते. एकीकडे आपल्याकडे इतकं सुंदर सगळं मराठी साहित्य आहे आणि एकीकडे मग ह्याच मराठी स्टँडअप आणि या सगळ्या गोष्टींच्या कूलनेसमुळे त्याला जास्त लोक जास्ती इन्फ्लुएन्स होतात. हा, तर मग हे तुम्हाला जाणवतं का अशा नाटकांमध्ये? कूल होत आता आम्ही त्या कूल वाईबला ऑलरेडी पकडलेलं आहे. पण लोकांकडनं सुद्धा तुम्हाला Absolutely, कारण जेव्हा तरुण मुलं जेव्हा संख्या वाढायला लागते तेव्हा तुला सांगू, मुळात ही जी सगळी थोर मंडळी आहेत ना, तीच आता आपल्या भाषेत म्हणजे तुझ्या तरुण भाषेमध्ये सांगायचं तर कूल झालेली आहेत. याचं एक मी उदाहरण माझ्या घरामध्ये देते. माझा नवरा 10 वर्षांपूर्वी तेवढं नीट मराठी नाही बोलू शकायचा किंवा मराठी यायचं, पण मुंबईमध्ये जन्मलेला होता, परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आणि बरीच वर्ष काम केलेला होता. आमचं लग्न झालं तेव्हा मी मराठीमध्ये बोलायचे आणि तो इंग्रजीमध्ये बोलायचा. आता आम्ही सगळेजण फक्त मराठीमध्ये बोलतो, तो माझ्यापेक्षा चांगलं मराठी बोलतो. आणि याचं कारण असं की पु ल देशपांड्यांचं म्हैस त्यांनी ऐकलं होतं. ओके, आणि त्याचा पहिल्यांदा मोमो आहे किती कूल आहे. सो मी कूल ह्या शब्दाला धरून हे तुला सांगतेय की मुळात ही जी सगळी मंडळी आहेत ना, ते आता जशी भाषा बदलत जाते किंवा पिढी बदलत जाते तशी स्लँग बदलत जाते, म्हणजे शब्द बदलत जातात. तर ते ज्यांना आधीच्या पिढीला मे बी हे भारी, त्याच्या आधीच्या अरे हे काय उच्च दर्जाचं आहे, मे बी उच्च दर्जाचं भारी, आणि आता ते कूलपर्यंत येऊन पोचलेलं आहे. तर ही मंडळीनं या सगळ्या शब्दांना ऑलरेडी मानकरीच आहेत या सगळ्या शब्दांचे. त्यामुळे त्या सगळ्या ज्यांनी कूल लिहिलेलं आहे, जे त्या पिढीसाठी उच्च म्हणजे मे बी कूल होते, कारण त्या आधीच्या 2 पिढ्या आधी हा शब्द माहिती नव्हता, कूल म्हणतात या गोष्टींना. तर प्रातिनिधिक स्वरूपात हा शब्द वापरतो, हे कूल आहे का अनुकूल आहे. म्हणजे आज फॉर एक्झाम्पल क्रिटिक्स आहे किंवा संजू राठोड आहे, त्यांचा एक ऑडियन्स आहे, त्यांना ऐकणार आहे. पण चांगल्या कविता, चांगलं शास्त्रीय संगीत ऐकणारा एक ऑडियन्स आहे. त्यामुळे तरुण पिढीना हेच ऐकते, हेच बघते, तरुण पिढी हे नाही बघत, ते नाही, असं करण्याचं काय, सगळ्या प्रकारच्या कलांना त्यांची जागा आहे, असं मला अगदी मनापासून वाटतं की सगळंच कूल आहे. आपलं नाव कशाला, फक्त याचा खूप मोठा वाटा आत्ता मराठी रंगभूमीवर मला जरूर आवडेल उमेश प्रिया किंवा सुरत सखी
किंवा ही जी तरुण मुलं आहेत ह्यांनी ऋता दुर्गुळे साथीनं मंगेश कदम, लीना, ऑफकोर्स मी तुला तेच म्हणायचा प्रयत्न अविनाश करतोय. नारकर, ऐश्वर्या नारकर यांनी त्या सोशल मीडियाचा इतका योग्य करेक्ट वापर केला. आणि नुसतं तसं नाही, ह्या सगळ्यांकडे तरुण पिढी व्यवस्थित नाटकाला येते. वैभव जोशीच्या कवितांच्या कार्यक्रमाला 50% आज यंग ऑडियन्स असतो, त्यामुळे हे आपण असं म्हणणं की नाही जात. स्वॅग जाणवतो, स्वॅग. थांब, तुम्ही शब्द काही वापरा कुठलाही, पण जाते ना, तरुण पिढीला आवडतंय ते. थोडक्यात मराठी थिएटरच आता तरुण पिढीसाठी कूल झालेलं आहे, जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण त्या पिढीने मराठीकडे वळावं, त्यांच्या आवडणाऱ्या शब्दांबरोबर कूल म्हणा, रॉकिंग म्हणा, जे काही आहे ते, पण त्यांनी यावं आणि या भाषेची गोडी लागावी, हे फार महत्वाचं आहे. मी याच विषयाकडे येतो. आता 25वा जो आपला प्रयोग झाला, तर मी थिएटरमध्येच मी आणि कुशल होतो, तर 50% प्रेक्षक वर्ग हा तरुण होता. ही अत्यंत म्हणजे निदर्शनास आलेली गोष्ट. आणि आता वैभव जोशींचं आपण नाव काढलं, तर ऋतुबर्वा म्हणून जो आमचा दुसरा प्रयोग आहे, 50%पेक्षा जास्त तरुण वर्ग आहेच त्या कार्यक्रमांना. आणि प्रतिसाद हा जो तिसरा मगाचा मला मगाशी बोलायचं होतं, 25वा प्रयोग झाल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर उभे होतो प्रेक्षकांशी बोलायला, तर तेव्हा एक 7-8 वर्षाचा मुलगा आला. समोरच एक पुस्तकाचं विक्री केंद्र होतं बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. कारण यात जे वाक्य होतं ना, की घरी एक पु ल देशपांडेंचं पुस्तक ठेवा, तो त्याच्या आईला घेऊन गेला, पुस्तक मिळतंय का बघितलं, कुठलंही पण तो नाही. पण तुम्ही जे अभिवाचन करता त्यात त्यांनी तो खळखळून त्याचा आनंद घेतला. पु ल देशपांडेंचं पुस्तक आहे का बघितलं, ते मिळालं नाही. मग तो परत कामाक्षीपाशी आला की मला हे पुस्तक मिळालेलं नाही आहे. त्याचा पत्ता घेतला आम्ही, आणि आम्ही नंतर त्याला ते कुरिअरनी पुस्तक पाठवलं. म्हणजे इथपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण झाली, हे मला मुद्दाम नमूद करायचं होतं. लाभले आम्हास भाग्य, तुमची टीम अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, मराठीचा जागर करत आहे. तुमचे खूप खूप तुमच्या टीमला शुभेच्छा आणि आभार देखील. जून-जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला होता की पहिलीपासून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवायची. त्यानंतर काही मोजक्या राजकीय पक्षांनी भूमिका थेट घेतली आणि काही मोजकेच कलाकार, मराठी कलाकार यामध्ये त्यांनी परखड भूमिका घेतली. त्यामध्ये समीर चौगुले एक असेल आणि अन्य 1-2 कलाकारांनी, त्यांचं नाव मला स्पेसिफिक आत्ता आठवत नाही, त्यांनी एक भूमिका घेतली. आत्ता मराठीचा एवढा विषय येतोय, पण मराठी भाषेविषयी समजा भूमिका घ्यायची झाली तर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार का समोर येत नाहीत? तुला शांत काही ठेवायचं नाही आहे, ही चर्चा साधी नको आहे. काहीतरी एक भांडण झालं पाहिजे, काहीतरी एक प्रेक्षकांना मिळालं पाहिजे. मला जे येतं ते मी करतो, बरोबर. मी सोशल मीडियावरती व्यक्त झालो म्हणजेच मी भावना व्यक्त केल्या असं आहे का? भूमिका नाही काय, सोशल मीडियावरती व्यक्त मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण भूमिका घेऊ शकतो ना. मला ह्याला सांगतो, त्याला सांगतो, त्याला मला हे आवडलं, मला आवडलेलं नाहीये हे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मराठी भाषेविषयी तसं आनंद म्हणाला, ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे, अधोरेखित करून घ्या. मला काय येतं, तर मला मराठी भाषेवरचा कार्यक्रम करता येतो, मला लोकांशी मराठीत बोलता येतो, मला उत्तम देवनागरी लिपीत लिहिता येतं. आणि बरेच जण कलाकार, तुझे नाव विसरलास ना, दुसरे कोणीतरी आहे त्यांचं नाव मी विसरलं, ते नाव आहे आनंद इंगळे. नाही, आणि व्यक्त न होणं हे विचारांती घेतलेला निर्णय पण असू शकतो ना कलाकाराचा. माझं नाव अनेक जण विसरलेत, तो प्रश्न तुला लहानपणापासून बघतोय ना आम्ही. नाही, पण तुझा मुद्दा जो म्हणतोयस ना तू, तो अगदी मराठीच्या संदर्भात आहे आणि म्हणूनच तू विचारलायस. त्याचा अर्थ मला समजू शकतो. मी त्याच्यातला अगदी गंमत म्हणूनच तुला म्हणालो. पण हा मुद्दा डेफिनेटली मान्य करण्यासारखा आहे की मी प्रत्येक वेळेला व्यक्तच व्हायला, मी नेहमी म्हणतो हीच आमची प्रतिक्रिया आहे ना. आणि तुला माहिती त्या बॉन्डच्या सिनेमात एक वाक्य आहे बघ, कुठल्या चित्रपट मला आठवत नाही, की लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. बरोबर आहे. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी प्रत्येक वेळेला कशावर तरी मत द्यायलाच पाहिजे हे नसून काही गोष्टींवरती मत द्यायचं नाही हे सुद्धा माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे. कारण इतकी वेगवेगळी लोक त्याच्यावरती बोलत असताना तुम्हाला कोणी तुझं खरं काहीतरी मनापासून तू मांडतोस आणि कोणी तुला एका मिनिटात जज करतो आणि काहीतरी, आणि कलाकारांना तर 2 मिनिटं. आमची अक्कल तर रस्त्यावरच ठेवली ना सगळ्यांची. आम्हाला तर काय कोणी यावं आणि टपली मारूनच जावं, सगळीच सॉफ्ट टार्गेट्स. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सारखं ह्याच्यावर आता सोशल वॉर्मिंग एवढं झालंय ना की ते नको वाटतं की प्रत्येक तुम्हाला कुठला तरी हा बाबा डावीकडचा आहे, हा उजवीकडचा आहे, लोक एका स्टेटमेंटवरती तुम्हाला एका खणात टाकून देतात, ते जे तुम्हाला ओळखतही नसतात.
त्यामुळे बरेचदा हा विचारांती घेतलेला निर्णयही असू शकतो एखाद्याचा की मला नाही व्यक्त मला व्हायचं. अजिबात आणि वाईट वाटत social मी माझ्या media वर वैयक्तिक व्यक्त आयुष्यात होईल. झाल्यावर जबाबदारी संपते का? उद्यापासून मी प्रत्येक गोष्टीवर माझं एक मत टाकलं आणि काही आयुष्यात केलं नाही, जे लोक करतात झाली का? कार्यक्रम झालं करतो व्यक्त. हे किती गोष्टी दिखाव्यापुरत्याच करणार आहोत आपण, आणि जे किती ना लोक खरं खरं त्याच्यासाठी बोलणारे काम आहेत ना, करतात. जे पिंग टाकल्यासारखे बोलत असतात ना, त्यांची खरी ओळख त्या सोशल मीडियावरती आहे का? तुम्ही बघा ना, सगळे अकाउंट चेक करा ना. किंवा त्यांची फक्त सोशल मीडियावरच आहे का हेही चेक करा, खरी ओळख. त्याच्या पलीकडे जाऊन कोण काय काय करतंय, किती किती वेगवेगळे अरे, अकाउंट रंगावर फक्त बोल. मराठी समाजामध्ये भाषेवरती. संतोष तुमच्या कार्यक्रमाच्या फॉन्टचा रंग कोणता ह्याच्यावरती पण लोक बोलायला लागले. काय रे? फॉन्ट कुठचा ह्याच्यावरती लोक बोलायला लागले. काय संबंध काय? चुकीचं आहे. नाही थोडंसं हे बघ, मुद्दा हा नाहीच आहे, आपल्याला सगळ्यांना ह्याच्याबरोबरच जगायचं आहे. ह्याच्या हे काही जाणार नाही आहे, हे असणारच आहे. फक्त हा वैयक्तिक निर्णय असू शकतो, आणि म्हणून मी म्हणतो की जे ह्याच्यावरती व्यक्त होतात, मला त्यांच्याविषयी सुद्धा राग नाही, जे होत नाहीत त्यांच्याविषयी पण राग नाही. माझा असा विश्वास आहे, जसं मी माझ्या बाजूनी छोटासा प्रयत्न करत राहतो, तसा प्रत्येक मराठी माणूस त्याच्या बाजूने काही ना काहीतरी प्रयत्न करत असावा. आणि तेवढं जरी झालं तरी पुष्कळ आहे. आपल्याला भडकवणारी खूप लोक आहेत. अर्थात चर्चा एवढी गंभीर झाली आहे, आमचा कार्यक्रम तेवढा गंभीर नाही आहे. आमचा कार्यक्रम मजेशीरच आहे, चर्चा जरा जास्त गंभीर झाली आहे. चर्चेमधलं एखादं वाक्य व्हायरल होणं हे पण आपण थांबूया, कारण माझी काही कलाकार म्हणून कळकळीची विनंती आहे. ओघ काहीच दिसत नाही. एक आपण त्या क्लिकबिटसाठी एक वाक्य मोठं करून देतो आणि खाली व्यक्त व्हा व्यक्त व्हा व्यक्त व्हा म्हणून आपण लोकांना उद्युक्त करतो, आणि त्यांना पण व्यक्त व्हायला आवडतं. कारण सध्या सोशल मीडिया हे एकमेव माध्यम राहिलं जिकडे तुम्ही तुमचा रोष मांडू शकता आणि नो वन इज गोइंग टू जज युअर हार्म यू. तिकडे तुम्ही कितीही वाईट बोललं. त्यामुळे मला वाटतं कधी कधी व्यक्त न होणं सुद्धा बरं असतं. मला एकच फक्त म्हणजे आणि ह्या चर्चा सुद्धा तुम्ही त्याच पॉझिटिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवाल असंही मी एक कलाकार म्हणून एक इच्छा व्यक्त करते. आपल्याला सकाळी परसाकडे जसं जातात लोक सकाळी उठल्या उठल्या, तसं काही लोकांना जोराची क्रांती लागते सकाळी, आणि ते उठल्या उठल्या सोशल मीडियावरती पटकन आता क्रांती करून टाकतो, निषेध करून टाकतो, मग त्यांना बरं वाटतं, हलकं हलकं वाटतं. हा, ते तुमचा कार्यक्रम म्हणजे मराठी साहित्याशी संबंधित आहे म्हणून प्रश्न विचारतो की ज्यावेळी मराठी साहित्याचा म्हणजे विषय येतो त्यावेळी तीच नावं येत राहतात. म्हणजे 20व्या शतकातली जी नावं आहेत, माडगुळकर, करंदीकर, पु ल देशपांडे, तुमच्या कार्यक्रमात म्हणजे नवीन लिहिणारे कवी लेखक यांचं काहीतरी घ्यावं वगैरे असं नाही का विचार? 100% वाटलं. अगदी छान प्रश्न विचारलास, आणि हा प्रश्न आम्हाला अनेक वेळेला लोक कार्यक्रम झाल्यानंतर विचारतात. मी आत्ता तुला म्हणलं ना की जी आम्हाला आवडती तक्रार आहे ती हीच आहे. खरोखरीच आम्हालाही वैभव जोशीचं एखादं किंवा किशोर कदमची एखादी कविता किंवा आत्ता नवीन लेखकांचं का नाही आवडणार? प्रश्नच नाही. माझ्या कार्यक्रमाचा उद्देश गोडी लावणं हा आहे. सादरीकरणानंतर त्या प्रत्येक माणसाला ह्या नवीन पिढीमधल्या कोणाचं तरी काहीतरी वाचायला आवडलं तर माझा कार्यक्रम सार्थ ठरला, आणि मुळात असं मला अगदी मनापासून वाटेल. हे सगळे आता परफॉर्म करतायत ऑलरेडी. त्यांचे कार्यक्रम म्हणजे अगदी वैभवचे नवीन संगीतकार असतील, गायक असतील, हे त्यांचे कार्यक्रम चालू आहेत आत्ता. आपल्याला ज्यांना लाईव्ह बघायला मिळत नाही असा एक त्याच्या मागचा पण विचार आहे, कारण ह्यांचे ऑलरेडी कार्यक्रम चालू आहेत महाराष्ट्रभरात सगळीकडे. पण ते नक्कीच चांगलं आपण कार्यक्रमाची परंपरा म्हणतो ना रे, परंपरा ही खूप जुनी चालत आलेली. म्हणजे आज माडगुळकरांचं म्हण, आज ज्ञानेश्वरांपासनं कवी म्हणून आपण असं धरून झालो की ज्ञानेश्वरांपासून अगदी आत्ताच्या तरुण या कवींपर्यंत लेखकांच्या संदर्भातलं जे आत्ता उपलब्ध नाही आणि तरी ते सुंदर होतं, जे माझ्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलं होतं, हा या कार्यक्रमाचा स्रोत आहे. म्हणून बाकी काही नाही. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा आहे, त्याच्यामध्ये अफाटच आहे पुन्हा. मग त्याच्यामध्ये इकडचेही आहेत तिकडचेही आहेत, काय पंत तंत आणि काय म्हणतात रे, संत तंत, सगळं काव्य, सगळे साहित्य प्रकार ते येणारच आहेत मित्रा. पुष्कर म्हणजे सकस आणि समृद्ध असं नाही, सगळ्यांचं आहे. उत्तम विपुल लिखाण आहे. बाग सुंदर आहे, पण जर का गुच्छ करायचा झाला तर हा गुच्छ तू कुठल्या बागेत आणलास तर मग बाग बघायला जाशील ना. वेगवेगळे जे कला प्रकार आहेत तर हे रसभंग व्हायचं अशी भीती वगैरे नाही का वाटत? म्हणजे कविता ते
पण तुला सांगते ते कौतुकाचं काम, म्हणजे आम्हाला ही भीती अगदी सुरुवातीला ह्यालाच पहिल्यांदा वाटत होती, पण हे जे आमचे लेखक दिग्दर्शक आहेत त्यांनी इतक्या अफलातून पद्धतीने लिहिलं, ह्या सगळ्या गोष्टी ओवलेल्या आहेत एकत्र, आणि मग एक मोती वेगळ्यापेक्षा दुसऱ्या मोत्यापेक्षा वेगळा दिसत नाही, ही या कार्यक्रमाची खासियत आहे. कारण हे शिवधनुष्यच होतं, हेही अत्यंत योग्य आहे की कारण समान सूत्र कसं एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींना द्यायचं, पण ते आदित्य दादा. एक गोष्ट तू म्हणलास तसं मात्र या कार्यक्रमामध्ये थोडासा वेगळेपणा करायचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे माडगुळकरांची एक कविता आहे जोगिया, अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेमधली दृश्यात्मक जवळजवळ स्क्रीन प्ले सारखी सुंदर कविता लिहिलेली आहे ती. तर आमच्या कार्यक्रमामध्ये मृण्मयी ती कविता नृत्यात सादर करते. सो मुद्दा असा की एक कला प्रकार दुसऱ्या कला प्रकाराला अभिव्यक्त व्हायला प्रेरित करतो, की एखाद्या गोष्टी मला हे नुसतं कविता म्हणून आवडत नाही आहे, तर मला ह्याच्यावरचा काहीतरी एक माझ्या दुसऱ्या कलेतनं त्याच्यामध्ये काहीतरी देता येईल, हा तू म्हणतोस तसा थोडासा केलेला प्रयत्न आहे. पुष्कर सरांना विचारायचं, मी एक व्हिडिओ बघितला मगाशी, त्याच्यात तुम्ही तो मी नवेच मधली भूमिका या कार्यक्रमात आहे तुमची, तर ते प्रभाकर पणशीकरांचं ते मी बघितलं बारकाईने, त्यांचा ओढ जो आहे ते प्रभाकर पणशीकर करत असताना तो असा हालतो, पाठीमागं जातो, तसं तुम्हाला म्हणजे त्याच्यात काय केलंय तुम्ही, काय वाटलं, काय अनुभव होता? नाही केलं. काय झालं, मी प्रभाकर पणशीकरांचं अनेक वेळा पाहिलं होतं, मी डॉक्टर गिरीश ओक यांनी केलेलं पाहिलं होतं, मी संजय मोनेने जेव्हा हे नाटक केलं होतं लखोबा लोखंडे केलं होतं त्याच्यात मी कामही केलं होतं. सो या तिघांचं सादरीकरण मी बघितलं होतं, अगदी जवळून बघितलं होतं. सो मी आदित्यबरोबर चर्चा करत असताना मी एक मुद्दा माझ्या परसेप्शनने माझ्या विचाराने मांडला, तो हा की जर हा माणूस पहिल्यापासून शेवटपर्यंत निक्षून ऊर बडवून सांगतोय की अहो तो मी नव्हेच, माझा जन्म निपाणीला झाला, मी तिथे लहानाचा मोठा झालो, माझ्याकडे मराठी आणि कानडीशिवाय दुसरे 4 शब्द इंग्रजीचे वगळता येत नाहीत, असं म्हणणारा माणूस बाकीच्यांनी सादर केलेल्या याच्यात शुद्ध मराठीत किंवा अत्रेंनी लिहिलेल्या त्या शेवटच्या साक्षीमध्ये शुद्ध मराठीत लिहिले, त्याला मी थोडा बेळगावी किंवा निपाणी जवळचा जो उत्तर कर्नाटकचा जो टोन आहे तो देण्याचा प्रयत्न करू का. त्याला त्याने सांगितलं हो तसं केलंस तर ते वेगळं वाटेल, म्हणून मी त्याला वेगळा टोन दिला, वेगळं हे केलं आणि तसं ते सादर केलं. म्हणजे या तिघांनी केलेलं उत्तमच होतं, लोकांना ते आवडलं. पण माझा वेगळा प्रयत्न हा आहे की तो निपाणीचा म्हणतोय तो निपाणीचा तसा वाटू दे. आणि आम्ही जेव्हा बेंगळुरूला केलं होतं तेव्हा सुधा मूर्ती आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या तुमचं ते बोलणं ऐकून मला माझे वडील बोलत आहेत की काय असं पटकन वाटून गेलं. सो ती त्यांच्याकडनं मिळालेली मोठी पावती होती. एखादा डायलॉग सर त्या टोन मध्ये न्यायमूर्ती महाराज, या विद्वान सरकारी वकिलांनी एवढी आग पाखड केल्यानंतर माझ्यासारखं दीनदुबळ माणूस स्वतःच बचाव कसं काय करू शकणार आहे हो, अशा प्रकारे त्या टाईपचा तरी हे तुम्ही सगळे अशी की याच्यात कुठे जे सादर करतोय ना अजूनही नाट्य प्रवेश आहेत त्याच्यात, पण याच्यात कोणीच मिमिक्री नाही करत आहे कोणाची आधी झालेल्या सीन्सची. हे अभिनेते असे सक्षम आहेत की ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परसेप्शननी ते जास्त मांडतात. आणि मला असं वाटतं की हीच गंमत असते कुठल्याही कलेचं. पुन्हा ज्या वेळेला तुम्ही कुठलीही गोष्ट करता किंवा करावीशी वाटते याचं कारणच मुळात ते असतं की तुम्ही काहीतरी नवीन शोधत असता, तुम्हाला नवीन काहीतरी मिळत असतं आणि त्याचाही तेवढाच आनंद मिळतो प्रेक्षकांना. तुम्ही सगळेच भन्नाट कलाकार आहात आणि हल्ली काय झालं की लोक खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत आहेत, बहुतांशी लोक खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत आहेत. त्यामुळं त्यांना निखळ मनोरंजन हवं आहे, विनोद हवा आहे. आणि जसं की आपल्या चर्चेमध्ये बराच वेळ आलं की सोशल मीडियाचं गोष्टी आहेत आणि आपण किती जरी नाकारलं तरी बहुतांश लोक तिथंच आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काही प्रमाणात मराठी रंगभूमीला चांगले अच्छे दिन आलेत आणि लोक तिकडं चालले आहेत आणि त्यातल्याही गोष्टी म्हणजे अनेक लोकांनी तुमच्याही या गोष्टींचे सोशल मीडियावरती गोष्टी येतच असतात. मात्र विनोदाच्या अंगानं हा प्रश्न आहे की खास करून तुम्ही दोघांनी खूप चांगलं निखळ आनंद दिला करून. मात्र अलीकडे
खास करून स्टँडअप कॉमेडी असेल त्याच्यामध्ये खूप घाणेरड्या पद्धतीचे विनोद मध्यंतरी समोर आले. त्या आणि अगदी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा इथपर्यंत त्या गोष्टी गेल्या. अगदी तर म्हणजे तुम्हाला काय, तुमचं निरीक्षण काय आहे की साहित्यिक मूल्य हरपल्यामुळं या गोष्टी घडतायत का? तुमची निरीक्षण काय आहेत? माझं निरीक्षण एवढंच आहे की हा स्वतः पुष्कर एक जस्ट पुष्कर नावाचा एक स्टँडअप स्वतःचा कार्यक्रम करायचा, त्यामुळे कदाचित हा त्याच्यावर जास्त चांगलं नीट सांगू शकेल. काय आमच्या पण कार्यक्रमात ते वाक्य आहे, पण ना पुलंनी ते निदर्शनास आणून दिले की ना दुसऱ्यांवर विनोद करण्याऐवजी आधी तो विनोद स्वतःवर करावा. सो पुलंच्या तू कार्यक्रमात बघत आलास तर मी तेच फॉलो करत आलो. मी जेव्हा माझा स्टँडअप शो करत होतो, अजूनही करतो अधूनमधून, तेव्हा मी माझी फजिती, माझं चुकलेलं, मी कुठे अडकलो, मला कसा गैरसमज झाला, ह्याच्यावरती माझ्या नावाचे उच्चार ह्याच्यावरती ते जे विनोद आहेत ना तेच मी लोकांसमोर सादर करतो. आताचे मी काही स्टँडअप कॉमेडी शो बघितले, त्याच्यातनं त्यांनी आपल्या आईवडिलांवरती अत्यंत अश्लील अश्लाघ्य असे विनोद केलेले मी पाहिले आणि मी उठून निघून गेलो आणि मी त्याच्यापासून दूर झालो. सो ज्या ठिकाणी आपल्याला जायचंच नाही ना तिथे आपण बघायचं नाही, जायचं नाही, त्याच्याबद्दल कशाला बोला ह्या विचाराने होतो. पण आता तू विचारायचं सांगतो, त्यांनी ना कुठल्याही विनोद हा अत्यंत गंभीर विषय आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं नाही. कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस अफेअर असं म्हटलं जातं. तुम्हाला विनोद निर्मिती करायची असेल तर तुम्हाला खूप गंभीर पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागतं. सो तुम्ही जर चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं, सकस समृद्ध विनोदी साहित्य वाचलं तर तुमच्या अंगात आपोआप चांगला विनोद झिरपत जातो. एखाद्याला रला र टला ट करून विनोद निर्मिती करणं आणि मग विनोद निर्मितीसाठी अशा काही गोष्टींचा आधार घेणं की काही स्टँडअप कॉमेडियन्स आपल्या वडिलांवरती वगैरे लैंगिक विनोद करतात, ते कसं काय खपवून घेतलं जातं आणि तर मला तर ते काही आवडत नाही. ते सो तुम्हाला चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं तर तुमच्याकडनं चांगली विनोद निर्मिती होऊ शकते असं मला वाटतं. त्याचा दुसरा मुद्दा जो जास्त गंभीर आहे, हे आवडणारी लोक आहेत का, तो जास्त त्रास देणारा मुद्दा आहे. की हे सगळं चाललेलं असताना कोणीच असं, आपण अशी एखादी तरी क्लिप बघितली आहेस का रे तू, की असं काहीतरी चालू असताना कोणीतरी प्रेक्षकांमधनं उठला आणि म्हणाला 1 मिनिट हे थांबव, हे घाणेरडं आहे, हे थांबव. विनोद म्हणजे व्यंगावर करण्याची, आपण ते कुल अनुकूल जो विषय झाला ना, मला असं वाटतं की प्रत्येक कला प्रकारातला एक जे अजून त्याचे जे हे आहेत त्याच्यासाठी त्याचा वर्ग आहे जो ज्याने त्याने ठरवावं की मी कुठल्या वर्गातला आहे. पण त्याची ओळ हे पुसण्याचा प्रयत्न करू नये. सम्या मैफिली तर माझ्यासारखी एक मोठी ओळ त्या स्टँडअप कॉमेडीच्या त्यांच्या छोट्या ओळीच्या पुढे उभी आहे की नाही. सो तिथे आता श्रमेश बेटकर जो शो करतोय तो उत्तम शो करतोय, त्याला ह्याच्या कुठच्याही गोष्टींचा आधार घ्यायची गरजच पडत नाही. सो समीर चौगुले असेल, श्रमेश बेटकर असेल, हे चांगल्या विनोदातनं लोकांना थिएटरकडे घेऊन. महाराष्ट्रातली पहिली स्टँडअप कॉमेडी ही पु ल देशपांडेंनी सुरुवात केली, बरोबर आहे. वर्षापूर्वी, आज 50 वर्ष असू येतच की त्याच्यावर, बरोबर आहे. तेव्हाही त्यावेळेच्या मूल्यांप्रमाणे काही गोष्टींवर त्यांच्याही टीका झालीच होती. पण ताबडतोब पुढच्या, म्हणजे तुला मी याचं रेफरन्स देईन, पुढच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा सुनीताबाईंना असं लक्षात आलं की हा कार्यक्रम करताना एखाद्या व्यंगावर बोट ठेवलं जाते बाई, आपण ते काढूया, तेव्हा पुढच्या प्रयोगात त्यांनी ते काढलं. नकळतपणे विनोद करताना नकळतपणे सुद्धा माझ्याकडनं कोणी दुखावला जाऊ नये, हे किती स्वच्छ मनाचं लक्षण आहे. जर माझ्यामुळे कोणाचं विनोदाने आनंद व्हायला हवा, म्हणजे विनोद बोचराही असतोच, नाही असं नाही. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की आपण त्या वाट्याला जायचं नाही. आपण नाही पाहिलं तर कदाचित ते थांबतील आणि ते खरंच घाण आहे. मला असं वाटतं की लाभले आम्हाचं भाग्य आणि बाकीचे प्रश्न पण आपल्याला काही लाभले त्या अनुषंगाने, आणि त्याच्यावर काही लागले, काही कूल होते, काही अनुकूल होते, अशा. पण आपली पोटभर चर्चा आता झालेली आहे, मजा आली, पण पोटभर चर्चा झालेली आहे. पण शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की इतकं साहित्य किंवा इतकं नाटक, कविता किंवा हे सगळं फक्त आपल्याच भाषेत असू शकतं, ते मराठी. एवढं म्हणजे बाकीच्या भाषेत आहे पण इतकं उदंड फक्त मराठीतच असू शकतं असं मला, समृद्ध असं मला वाटतं. त्याच्यामुळे जर हे आपल्याला लाभलंय तर हे जर करत असतील तर ते भाग्य तुम्ही का घेत नाही आहात, जाऊन नाट्यगृहात जाऊन बघण्याचं भाग्य का घेत नाही आहात.
तर तुम्ही जायला हवं, बघायला हवं, कारण की हे स्वतःसाठी करत नाही आहेत, ते त्या भाषेसाठी करत आहेत. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे प्रयोग हे इतरांनी करायला हवेत, व्हायलाही हवेत, जास्त प्रमाणात व्हायला हवेत. पण हा जो प्रयत्न आहे तो जास्तीत जास्त लोकांनी जाऊन बघितला पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य असंही मला वाटतं. आपला प्रेक्षक तसा चोखंदळ आहे, पण आता जो आनंद म्हणाला तो आकडा किती आश्वासक आहे की 55 नाटकं आज मराठीतली महाराष्ट्रभर हाऊसफुल चालली आहेत. म्हणजे किती प्रेक्षक हा थिएटर्सकडे वळाला आहे. आणि त्याचबरोबर मराठी सिनेमासुद्धा गेल्या 5 महिन्यात जर आपण बघितलं तर प्रत्येक येणारा मराठी सिनेमा उदंड चालला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं वर्ष आहे असं मला असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेवर प्रेम करणारा अगदी दुसऱ्याही भाषेतला माणूस असेल त्याने सुद्धा हे साहित्य किंवा हे बघण्यासाठी लाभले आम्हाचं भाग्य हे बघावं असं मला वाटतं. आणि याच नोटवरती आजची चावडी आपण इथे संपवतोय. आनंद, पुष्कर, अजित, मृण्मयी, आदित्य आणि तुम्ही दोघं, तुम्ही या चावडीवरती आलात आणि इतकं छान वाटलं तुमच्याशी बोलून. बाकीच्या विषयांवर पण आपण बोललो. अशीच एकदा 100 प्रयोग झाल्यानंतर सुद्धा आपण एक वेगळी चावडी करू असं मला वाटतं. त्याच्यात आपण वेगळे विषय पण घेऊ. गुणगायीनं चावडी. तर याच नोटवरती आपण इथेच थांबूया. बाकीच्या अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक.